वन्य प्राण्यांची शिकार करणारे गजाआड, फॉरेस्ट खात्याची धडाकेबाज कारवाई। वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना सापळा रचून अटक करण्यात आली। आजरा वन खात्यानं ही धडाकेबाज कारवाई केली आहे। अशोक गुरव, राहणार देवर्डे, विशाल विलास जाधव व अशोक जानबा गिलबिले या तिघांवर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। तर आजरा परिक्षेत्र वनाधिकारी यांनी दिलेले आदेश व केलेल्या सूचनेनुसार वनपाल धनगर मोळा, वनपाल दक्षिण आजरा, वनरक्षक मडिलगे, वनरक्षक गवसे, अतिरिक्त हळोली, वनरक्षक पारपोली, वनरक्षक धनगर मोळा यांनी मौजे देवर्डेतील वन विभागाच्या हद्दीत जागोजागी सापळा लावला। रानडुकर या वन्य प्राण्यांची शिकार करून तस्करी करताना मोटरसायकल स्वार आढळले। या दुचाकी स्वारांची त्यांना अडवून वनाधिकाऱ्यांनी चौकशी केली। ही धडाकेबाज कारवाई कोल्हापूर वन विभाग उपवनसंरक्षक श्री जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक श्री MS कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजराचे वनक्षेत्रपाल श्रीमती स्मिता डाके, दक्षिण आजराचे वनक्षेत्रपाल श्री संजय निळकंठ, धनगर मोळा वनपाल भरत निकाम, पारपोली वनरक्षक गुरुनाथ नावगेकर, धनगर मोळा वनसंरक्षक दीपक कदम, मडिलगे वनरक्षक प्रियांका पाटील, हळोली वनरक्षक गणेश लहाणे, अतिरिक्त वनसेवक रमेश पाटील यांनी केले। शिकार केलेला रानडुकर या वन्य प्राण्यास रस्त्यावर टाकून तस्करांनी पळ काढला। वनपाल धनगर मोळा यांनी अधिक चौकशी केली। या चौकशीमध्ये देवर्डे येथील अशोक परसू गुरव यांच्या शेतात विजेच्या तारांचा वापर करून रानडुकराला विजेचा शॉक देऊन ठार मारल्याची कबुली अशोक गुरव, राहणार देवर्डे यांनी दिली। तर दुचाकी स्वारांबाबत अधिक चौकशी करता संबंधित शिकारी हे चांदेवाडी तालुका आजरा येथील असल्याचं समजतंय। त्यानुसार मौजे चांदेवाडी येथे वनाधिकाऱ्यांनी दुचाकी स्वारांचा पाठलाग करून विशाल विलास जाधव व अशोक जानबा गिलबिले यांना ताब्यात घेतलाय। तस्करांकडून मृत रानडुकर, होंडा फॅशन कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH09 AX 1653, मोबाईल इत्यादी साहित्य मिळून आलंय। वनरक्षक हळोली यांनी WL 02/2024 गुन्हा नोंद करून सदरचं साहित्य जप्त केलंय। अन्वेषण न्यूज साठी आजरा तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे।